Sorry. Well, hello guys. Okay. Well, hello guys. Welcome back to the channel. It's a very good night, but very good morning. रात्रीचे 1:30 वाजलेत आणि पोरांना भूक लागली. आपण बीचवर किती वाजता आलो? 12 वाजता. 12, 12:30. आम्ही बीचवरच होतो. आपण 6ला गेलो. 6, 6:15ला आम्ही बीचवर गेलो. आम्ही आलो 12:30ला. काय केलं काय नाही केलं ते नका विचारू आता डायरेक्ट. आलो आणि पोरांना भूक लागली आल्यावर. आता जेवण ऑर्डर केलं आहे. ही गोष्ट जेवण वगैरे खूप भारी आहे. 24/7 ओपन आहे, त्याच्यामुळे काय टेन्शन नाही. खूप हॉटेल्स वगैरे सर्च केले, झेप्टो वगैरे बघितलं, पण काहीच अवेलेबल नाही तर त्यामुळं इट्स व्हेरी गुड ऑप्शन. तुम्हाला कुठं स्टे वगैरे करायचं असेल तर काय काय त्यांचे आहेत जिथे स्टॉप्स आहेत. So you guys can contact or book your seat there. No sponsor. No sponsor means action. काय ब्राउनी आली जबरदस्त. मी खातं रोल. This guy is having paratha. This guy is having pizza. This guy is having paratha. Now roll. Me too roll. And this is a good brownie. Let's enjoy the food and have a good night for today. भेटू आपण त्याच्याच बाजूला काय सो गाईज वी हॅव ऑर्डर्ड काही नवीन नाव चिकन पिझ्झा. चिकनच्या ऐवजी आम्हाला पनीर पिझ्झा आला. एक्सक्यूज मी जस्ट नाव नवीन नाव काका सॉरी एक्सक्यूज मी जस्ट मिनिट. काका काका ते ओके. मगाशी सो आम्ही काय पनीरचा नव्हता ऑर्डर केला. आम्ही ऑर्डर केलेला ते एक ठेव मला. तर आम्ही ऑर्डर केलेला चोंडी चिकन पिझ्झा. चिकनच्या ऐवजी पनीर पिझ्झा आला आम्हाला. आता आम्हाला भेटला आहे थोडासा डिस्काउंट जेव्हा आम्ही त्यांना सांगितलं थोडा डिस्काउंट. सो नाव वी आर गेटिंग चिकन पिझ्झा फॉर फ्री. वर्षी आम्ही कुठे गेलो तर लेट्स गो फ्री पिझ्झा. शेवटच्या घासला नेमकी विषय झाला. पिझ्झाचा बेस संपलाय. त्यात आपल्याला सँडविच भेटते चिकनवाला. लेट्स ट्राय इट. काहीतरी नवीन काय होतं बघूया. आता काय संपतं बघूया. लेट्स सी. A few moments later. सो गाईज सगळेजण उठलेले आहेत. गुड मॉर्निंग झालेलं आहे आपलं. आणि रात्री 3 वाजता झोपले पोरं खाऊन. त्याच्यामुळे कडक झोप लागली. का अजून झोप येते पण काय करू नाही शकत. वी हॅव टू चेक आउट टिल 10. आणि आता वाजले 9:45. निघायचा टाईम झालेला आहे. बॅग्स वगैरे पॅक करून. पुष्कर उठला आहे का? सगळे उठले आहेत आता फ्रेश वगैरे होऊन नाश्ता वगैरे करून आपल्या आपल्या वाटेला. पण माझं काय म्हणणं आहे कुठेतरी जाऊया बीचवर. म्हणजे काहीतरी असं नाही का डायरेक्ट नको निघायला. थोडस देयर हॅज टू बी समथिंग. पहिले नाश्ता करू म्हणजे आपण तिथे डिसाइड करतोय सगळे फ्रेश माइंड. येस तशी ट्रिप झालेली आहे आमची. पण आता आम्ही घरीच निघणार आहे. पण इच्छा नाही होते इच्छा इथून निघायची इच्छा नाही. कारण हा स्टे खूप चांगला आहे. इथला फूड वगैरे म्हणजे बाहेरचा ॲम्बियन्स वगैरे खूप मस्त आहे. आणि आता इथं ते गुलाबी झाडं बिडं आहेत तर त्याच्यासमोर थोडे गाडीचे फोटो वगैरे पण काढूया आपण. गाडीने कसा परफॉर्म अरे गाडी पिल्लू आपली एकदम फर्स्ट क्लास आहे. एकदम जबरदस्त. गाईज हा स्टे खूपच चांगला आहे. गोस्ट स्टे इंडिया. जर तुम्हाला कुठं पण ऑल ओव्हर इंडियामध्ये पण ऑलमोस्ट त्यांचे आहेत ब्रांचेस स्टेज. ऑल ओव्हर इंडिया पण त्यांचे स्टेज आहेत. तर तुम्हाला जर करायचं असेल बुक तर गो फॉर इट. खूप चांगलं आहे. त्याचं फूड वगैरे चांगलं आहे. इथलं ॲम्बियन्स वगैरे खूप छान आहे. तर तुम्ही नक्की बुक करू शकता. इफ यू वॉन्ट डिस्काउंट भेटलं तर तुम्ही मला टॅग केलं त्यात तर आपण बोलून घेऊया तुमच्याशी. आता टाइम झालाय निघायचा. आता निघलं पाहिजे. आता थोडाफार नाश्ता वगैरे करून आपण कोणत्या तरी बीचवर जाणार परत. कारण जिंदगी आपली बीचवरच जाणार आहे इथं आल्यावर. आणि बीचवर निघून आपण मग डायरेक्ट ये पनवेलच्या मार्गे पेनपासून आणि आम्ही आकुर्डीच्या मार्गे पेनपासून थ्रू खंडाळा घाट खालापूर. खालापूरच. छान एक्सपिरियन्स होता. खूप छान होता. म्हणजे काय बोललाय. पहिला स्टे ट्रॅव्हल मध्ये खूप मजा आली. स्मूथ एकदम आलो. सकाळी लवकर निघालो म्हणून वाचलो पहिली गोष्ट तर. ऊन भरपूर. आणि त्याच्यानंतर हे स्टे झालं बीच झालं. सगळं एक्सपिरियन्स खूप छान होता. मी तर आलेलो आहे
पण थोडा पाऊसचा सीझन असल्यामुळे थोडस वॉटर स्पोर्ट्स नाही करता आलं. बाकी तर सगळं मजा आली. मजा आली. खूप थकलोय. अजून खूप थकायचं आता बीच पूल मध्ये पण भरपूर मजा आली बाई. पूल तर एवढा पूल दोन्ही स्टे मध्ये पूल होता. पूल एवढा एन्जॉय केला आम्ही भयंकर. म्हणजे पहिल्या स्टे मध्ये ते पूलच्या बाहेर निघालच नाही 4 तास. इथं तरी लवकर निघालो सनसेट मुळे. पहिल्या स्टे मध्ये तर काय येडे चाळी केलेत भयंकर. पाण्यामध्ये फोन टाक, पाण्यामध्ये व्हिडिओ काढ, पाण्यामध्ये फोटो काढ. आणि मानवचा फोन त्याच्यामुळे जरा गेलाय, संपलाय. म्हणजे त्याच्या कॅमेरामध्ये फॉग आला. तो करेल रिपेअर त्याला. त्याच्या कॅमेरा 4ही कॅमेरामध्ये फॉग आलेला आहे. सो दॅट्स द strategy Trijatau. Guys, we're ready and time to leave this stay with all some photos and videos. आपलं पण शूट झालंय बाईकचं, त्या विषय नाही. Here is the मानव. आता आम्ही निघतोय थोडं साईट सीनला. आता माहित नाही कुठे जातोय, पण आता एखादा बीच वगैरे करून डिनर आणि लंच करून मग डायरेक्ट घरी. आपण पेनने जातोय ना. सो आम्ही सगळे पेन पर्यंत सोबत राहू. त्याच्यानंतर मग हे लोक पनवेलला आणि आम्ही लोक आकुर्डी. सो लेट्स सी हाऊज द जर्नी. सो गाईज राईट नाव आमच्या स्टेच्या शेजारीच आम्हाला एक जागा भेटली आहे जिथं आम्ही आता नाश्ता करायला थांबलोय. ही अशी चांगली जागा आहे, मस्त जागा आहे. इथं गाड्या लावल्यात. सगळे आतमध्ये बसलेल्या, नाश्ता वगैरेची ऑर्डर दिलेली आम्ही. इथून आता प्लॅनिंग चालू आहे कुठेतरी जायचं. आता बघूया लेट्स सी, नाही तर डायरेक्ट घरी जाणार. पेनला आम्ही डायरेक्ट लंचसाठी थांबूया. ही जागा खूप सुंदर आहे इथे. आणि एव्हरीवन इज जस्ट रिलॅक्सिंग हिअर, हॅविंग फन ओव्हर. यस गाईज, यस इज द टू. कसे डाऊन झाले अरे पॉवर. हो यस इज द टू की नाल वडी. इंधन चाहिए. काय पुश. How are you feeling? How was the trip? Buffering? Can't load it properly, bro. माझे लागणारे ब्लॉग्स बनवायला, कारण भयंकर क्लिप्स आहेत, भयंकर. त्याला जीवनातल्या सगळ्या क्लिप्स घ्यावं लागतं. गरमी खूप इकडं भयंकर, पुण्यापेक्षा जबरदस्त गरमी. पण आपल्या खंडाळ्यामध्ये गेलं बरं वाटेल, थंडगार हवा लागेल, खूप भारी वाटेल. बस कर यार, आमच्या टाइम पर्सनल टाइम सगळं कॅमेरामध्ये कॅप्चर नाही दाखवायचं. लोक नाही विचित्र आहेत भावा. प्लीज डोंट. काय करतोयस ब्रो? हॅव सम फन, हॅव सम युअर टाइम, मी टाइम. प्लीज कन्क्लूड इट इन युअर सेशन. काय बोलत होते आयुष? घरी जाऊन दाखव ना त्याला. तू उत्तर काय दिलं त्याला? The only thing in life that is important, that is Kashi man, because अंती असती प्रारंभ, that is the beginning. ओके, आता विषय कसा आहे, आता यांचं म्हणणं आहे ऊन खूप पडतंय. तर ऊन मला वाटतं 12 ते 4 पण वाजणार आहे, आणि 2 ते 4 पण वाजणार आहे, 2 ते 5 पण वाजणार आहे. तर आपल्याकडे काही ऑप्शन नाही आहे. जस्ट एन्जॉय द कोक अँड फील द लाईफ. इथे कोकची ऍड होऊ शकते डायरेक्ट. ए भंडी झोपू नको, चालवायची 80 स्पीडनी. सीधा भगवान के रास्ते. रेस देऊ नको, क्रूज कंट्रोल लावून दे, डायरेक्ट रबर. यांच्या सूर्याकडे बघत बघत आहे डायरेक्ट पेन वरून आकुडी खंडाळा घाटकून असं चढ तू असा. So right now we are at a stop at coffee घ्यायला थांबलेलो सगळे. मानव मस्त बशीमध्ये कॉफी पितोय. इथून एक लेफ्ट मारायचं, डायरेक्ट आकुडी. आणि छोटा पाणी बॉटल आहे. आणि डायरेक्टली आकुडी पुणे जंक्शन. आम्ही जिथे चालू केली तिथे त्याची संपली कॉफी. मानव झोप लागते ना तुझे डोळे चांगले किती पोचलो गोवा. पोचलो गोवा. ओके गाईज, आता आम्ही थांबलोय अलिबागचा, जिथून अलिबाग चालू होतं इथून तर अलिबाग जिथं संपतं तिथपर्यंत एवढी गर्दी आहे ना. 10 किलोमीटरचा जाम आहे डायरेक्ट. तर मी सजेस्ट करायला तुम्हाला की तुम्ही सॅटर्डे संडे येऊ नका इथं. एक साईड चालू आहे, एक साईड पूर्ण बंद आहे, पूर्ण ऑफ आहे डायरेक्ट. कोणती गाडी असते तुमच्याकडं, हेलिकॉप्टर असतं तरी तुम्ही जाऊ नाही शकत, एवढी गर्दी. आणि हा मेन म्हणजे ऑफिसमध्ये सुट्टी काढून या. बॉस सुट्टी देत नसेल तरी सुट्टी घ्या, पण थर्सडे फ्रायडे या
सॅटर्डे संडे येऊ नका. मस्त निवांत सुट्टी घ्या. आणि काय आयुष्यामध्ये आयुष्यामध्ये 2-4 दिवस आहे, त्याची सुट्टी घेतली पाहिजे. हे का नाही सागर सर? बरोबर. आता इथून आम्ही गोवा जातोय सागर सर, जे की मी कधी जाणार नाहीये, पण यावर्षी नक्कीच जाणार आहे. तिकडे तो सायबर कॅफे मधून कामाला बसेल होता आई. तेव्हा फोन मधून काम करतो. फोन मध्ये इलस्ट्रेटर घेतो आता मी, तिथून फाईल्स बनवतो. नेमकी आयपॅड नाही आणलं रे, नाहीतर इथून. आणि ही आपली गाडी खूप छान दिसते. पिल्लू 24 इकडं 23 आणि ही इकडं ब्ल्यू सफारी 6865 पंचरे. आणि हे बघायचे चेहरे एकदम मस्त झालेले आहेत. सगळे खुश आहेत कारण ट्रॅफिक मधून बाहेर निघाले आहेत सगळे. स्मूथ होती. खूप भारी वाटतंय. आणि हा पुष्करचा फोन आहे जो मी लवकरच गायब करणार आहे, कारण याची क्वालिटी खूपच भारी आहे. म्हणजे काय विषय. सागर स्पॉन्सर. आणि जिथून अलिबाग चालू होतं तर जिथं अलिबाग संपतं इथपर्यंत एवढी मोठी लाईन आहे ना, जिंदगी भरची लाईन आहे. म्हणजे ते लोक डायरेक्ट समोरच बाहेर निघतील असं वाटतंय मला. इथपर्यंत जाम आहे, एवढं जाम आहे डायरेक्ट. ऑफिस मधून तुमचा सँडविच होईल एवढं जाम आहे. आणि आम्हाला खरंच परवडलंय की आम्ही थर्सडे आणि फ्रायडे आलो. एकदम रिलॅक्स मध्ये झालं. बीचवर जास्ती गर्दी वगैरे काय नव्हतं. हा गोवाचा हायवे, इथून आम्ही गोवा चाललो. आणि इथून ते पोरं गोव्याला गेलेले पण ते रिटर्न आलेले मग फिरून परत. रुको जरा सबर करो. Guys, time to end this vlog, end this trip with a beautiful moment. Thank you so much everyone for this auspicious moment. Trips लवकर होत नाही पण सक्सेसफुल झाली. आणि आता हे लोक जाणार पनवेलला, आम्ही लोक जाणार आकुर्डीला. इथून बायपास वरून. काय म्हणणं आहे मानव? आर यू रेडी? रिव्ह्यू लेट्स गो मस्त. चलो. बाय बाय.